आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. पुण्यातील कात्रज परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादातून केवळ 17 वर्षाच्या अल्पवयीन तरुणीची 7 जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून निर्गुण हत्या केली. संपूर्ण शहर हादरले. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. त्या रात्री नेमकं घडलं काय? सोमवारी रात्री गणेश रवींद्र माळवे हा आपल्या मित्रासोबत मोबाईल दुरुस्त करण्यासाठी घराबाहेर पडला होता. सर्व काही सुरळीत सुरू असताना काही अंतरावर 7 जणांचे टोळके त्याच्या समोर आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि काही क्षणातच वातावरण भीषण बनलं. आरोपींनी हातातील कोयते काढले आणि गणेशवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित लोक काही समजून घेण्याआधीच आरोपींनी गणेशला गंभीर जखमी करून तेथून पलायन केले. रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या गणेशचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नेमका वाद कशामुळे होता याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे आई, वडील आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. आपल्या मुलाचा रक्तबंबाळ मृतदेह पाहून आई वडिलांनी हंबरडा फोडला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याबाहेर मोठा गोंधळ घातला. त्यांनी एकच मागणी केली होती, आरोपींना आमच्या समोर आणा, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासातच 4 आरोपींना अटक केली. यानंतर घडलेली घटना सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलिसांनी पोलीस व्हॅनच्या बॉनेटला बांधून भर पावसात परिसरात फिरवले. या कारवाई दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर जमा झाले. या प्रकरणात एकूण 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर उर्वरित 3 आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आले असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.